श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते. यंदा 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी वैकुंठ चतुर्दशी विभागून आली आहे. चतुर्दशीची तिथी 25 तारखेला सायंकाळी 5:30 नंतर सुरू होणार असून 26 तारखेला दुपारी 3 नंतर संपणार असल्याने या कालावधीत उपवास करावा असे म्हटले आहे. मात्र इथे आपण जी पूजा केली जाते त्याबद्दल जाणून घेत आहोत. ती पूजा 26 तारखेलाच करायची आहे, कारण चतुर्दशीची तिथी 26चा सूर्योदय पाहणार असल्याने तीच ग्राह्य धरली जाईल. असे म्हणतात की या तिथीला ब्रह्म मुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसी माणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकराची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरींची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल. त्याचप्रमाणे 25 आणि 26 नोव्हेंबरला तिथी 25 तारखेला सायंकाळी 5:30 नंतर सुरू होणार असून 26 तारखेला दुपारी 3 नंतर संपणार असल्याने या वेळेत या 6 झाडांची पूजा नक्की करा. तर पहा कोणती आहेत ती 6 झाडे. तर पहा, एकीकडे विज्ञान सांगते की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्य नाही, तर दुसरीकडे शास्त्रात मात्र काही झाडे दैवी आणि चमत्कारी मानली जातात. धार्मिक श्रद्धांच्या आधारे अशी झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जातात. आज अशाच 5 झाडांबद्दल जाणून घेऊया. असे म्हणतात की वैकुंठ चतुर्दशी या 6 झाडांची पूजा केल्यास तुम्ही श्रीमंत आणि समृद्धी जीवन जगू शकता. तर जाणून घेऊया कोणती आहेत ही 5-6 झाडे. तर त्यातलं पहिले झाड आहे ते शमीचे झाड. तर शमीचे झाड शास्त्रात उपयोगी मानले जाते. वैकुंठ चतुर्दशीला सायंकाळी शमीच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरात संपत्ती आणि व्यवसायात वृद्धी होते. वैकुंठ चतुर्दशीला संध्याकाळी देवघरात दिवाबत्ती केल्यावर शमीच्या झाडाखाली देखील दिवा लावा. घराबाहेर शमीचे झाड अशा दिशेने लावले पाहिजे की जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा ते तुमच्या उजवीकडे असले पाहिजे. शमी झाडाची लागवड केल्याने जागा स्वच्छ व नीटनेटकी ठेवायची आहे. शनिवारी किंवा वैकुंठ चतुर्दशीला शमीच्या झाडाखाली दिवा लावणे चांगले मानले जाते. शमीच्या झाडाखाली दर शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे शनीच्या ग्रह दोषापासून आराम मिळतो. त्याचप्रमाणे या दिवशी या झाडाला नुसता स्पर्श केला तरी माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. त्याचप्रमाणे दुसरं झाड आहे ते पिंपळाचे झाड. तर पिंपळाचे झाड 24 तास ऑक्सिजन देणारे झाड आहे असे म्हटले जाते. अशा प्रकारे हे झाड केवळ आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातून देखील अतिशय विशेष मानले जाते. तर धर्मग्रंथात असे सांगितले गेले आहे की पूर्वजांच्या पिंपळाच्या झाडावरती वास असतो. वैकुंठ चतुर्दशीला पिंपळाच्या झाडाची पूजा करून तुमच्या प्रार्थना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचल्या म्हणजे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतात. पिंपळाच्या झाडाजवळ वैकुंठ चतुर्दशीला दिवा लावल्याने शनीच्या ग्रह दशेतून लाभ होतो. तसेच भगवान विष्णू हे प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. त्याचप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला या झाडाची पूजा नक्कीच करायला हवी. तर या झाडाला नुसता स्पर्श केल्याने देखील घरातील 18-20 दारिद्र्य हे दूर होतात. त्याचप्रमाणे तिसरं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड. तर हिंदू धर्मात केळीच्या झाडाला विशेष असे महत्त्व आहे. वैकुंठ चतुर्दशीला केळीच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. केळीच्या झाडाची पूजा केल्यास गुरु बळकट होतो, तर भगवान विष्णू सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात. वैकुंठ चतुर्दशीला केळीच्या झाडाची चण्याची डाळ व गुळ घालून पूजा केली जाते. वैकुंठ चतुर्दशीला व्रत ठेवणारे केळीच्या झाडाची पूजा त्यांनी अवश्य करायची आहे. त्याला पाणी अर्पण करायचे आहे. या झाडाची पूजा करून या झाडाला ही स्पर्श केल्याने घरातील वादविवाद कमी होतात. घरातील कटकटी भांडणे सुद्धा कमी होतात. घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते. त्याचप्रमाणे चौथं झाड म्हणजे मनी प्लांट. तर मनी प्लांट वास्तूनुसार खूप खास मानला जातो. दिसायला सुंदर असणारे हे झाड आपल्याला सकारात्मक ऊर्जा देणारे असते.
असे मानले जाते. वैकुंठ चतुर्दशीला तुमची इच्छा असल्यास तुम्ही मनी प्लांट घराच्या आत देखील लावू शकता, किंवा जर ते घरात लावणे शक्य नसेल तर ते बाटलीमध्ये, तुम्ही एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये देखील लावू शकता. तर या झाडाला फक्त पाहिले तरी तुमच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव निर्माण होतो असेही मानले जाते. म्हणूनच वैकुंठ चतुर्दशीला या झाडाला सुद्धा पाणी अर्पण केल्याने घरातील पैशाची जी काही समस्या आहे, अडचणी आहेत, त्या देखील दूर होतात. त्याचप्रमाणे 5वं झाड आहे ते म्हणजे तुळशी वनस्पती. तर तुळशी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूपच महत्त्व आहे. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर दारोदारी तुळशी असतेच. कारण तुळशी विष्णूंना प्रिय आहे असे मानले जाते. तसेच ती देवी लक्ष्मीचे रूप देखील आहे. तुळशीजवळ वैकुंठ चतुर्दशीला तुपाचा दिवा लावल्याने तुमच्या घरात श्रीमंती वाढते आणि देवी लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरावर प्रसन्न होते. तुळशीच्या रोपाला दररोज पाणी घातल्याने आपल्याला सुख समृद्धी ही कायम आपल्या घरामध्ये टिकून राहते. त्याचप्रमाणे तुळशीला रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी दिले जात नाही. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी देखील तुळशीला पाणी द्यायचं नाही, पाणी तोडायची नाहीत. त्याचप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला या झाडाला पूजा केल्याने घरात सुख समृद्धी ही येते. म्हणजे तुळशीच्या झाडाची पूजा करायची आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वेलची आणि 2 लवंग हे टाकायचे आहेत. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते. मनातील इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, 6वं झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड. तर बेलाच्या झाडाचे नाव ऐकताच आपल्या मनात भगवान शंकरांचे नाव पहिले येते. शतकानुशतके शिवलिंगावर बेलाची पाने ही अर्पण केली जात आहेत. याबाबत असेही म्हटले जाते की भगवान महादेवाला बिल्वपत्र हे खूपच प्रिय आहे. पण तुम्हाला माहित आहे का की यामध्ये लक्ष्मी मातेचा देखील वास असतो. त्यामुळे बेलपत्राची पूजा केल्याने शंभू महादेव तसेच लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर कायम राहते. वैकुंठ चतुर्दशीला आपण बेलाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचे आहेत, या काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया. शास्त्रात असे सांगितले आहे की घराजवळ बेलाचे झाड लावल्याने त्या घरातील व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामना करावा लागत नाही. असे म्हणतात की वैकुंठ चतुर्दशीला बेलाच्या वृक्षाखाली उभे राहून अन्न, खीर, मिठाई इत्यादी दान केल्याने त्या व्यक्तीच्या घरी कधीही गरिबी येत नाही. वास्तू अनुसार बेलाचे झाड लावल्याने शिवशंभू देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. असं केल्याने आपली रखडलेली सर्व कामे देखील पूर्ण होतात. वैकुंठ चतुर्दशीला बेलाच्या झाडाची मुळं जर लाल कपड्यात बांधून घराच्या तिजोरीत ठेवल्यास त्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. परंतु जर आपल्याला बेलाच्या झाडाची मुळं घ्यायची असेल तर प्रथम आपल्याला त्याला विनंती करायची, प्रार्थना करायची आहे आणि मगच आपल्याला ते बेलाच्या झाडाचं मूळ हे घ्यायचं आहे. तर बेलाचे झाड लावल्याने संततीची वृद्धी होते. त्याचबरोबर हे झाड तोडल्याने संततीची वाढ देखील खुंटते. वैकुंठ चतुर्दशीला या झाडाला स्वच्छ पाणी दिल्याने आपले पितृ तृप्त होतात आणि त्याच आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतो. अशा प्रकारे वैकुंठ चतुर्दशीला हे उपाय नक्की करा. तर मित्रांनो, ही वैकुंठ चतुर्दशी आहे ती वर्षातून एकदाच येत असते आणि यामुळेच आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत तर आपल्याला या दिवशी हे उपाय करायचे आहेत. कारण असं केल्याने आपल्या ज्या काही समस्या, अडचणी आहेत, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील. ज्या इच्छा आहेत तुमच्या त्या देखील पूर्ण होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.